मी एक सुंदर 38 वर्षाची स्त्री आहे. मला 15 वर्षाचा मुलगा आहे. माझे पती दुबईत काम करतात, त्यामुळे ते क्वचितच भारतात येऊ शकत होते. आम्ही आई आणि मुलगा घरात एकटेच राहायचो. सासरच्या घरी कोणी नव्हते आणि माझ्या लग्नाला 5 वर्षे झाली होती. माझे आईवडील एकामागून एक वारले होते. मला भाऊ बहीण नव्हते. मी माझ्या आईवडिलांपैकी एकुलती एक होते. माझा नवरा अमितही आधीच अनाथ होता. आमच्या नात्याची मांडणी एका स्त्रीने केली होती, जी नात्याची व्यवस्था करते. अमित एकटाच जगत होता आणि मी त्याच्या आयुष्यात आले. जणू नवीन सुरुवात झाली. मी त्याच्या आयुष्यात जाऊन त्याच्या आयुष्यात नवे रंग भरले. त्याचवेळी त्याचे कोमेजलेले घरही फुलांनी भरले होते. मी येण्यापूर्वी संपूर्ण घर रद्दी खात होते. मी येताच संपूर्ण घर उजळून निघाले. अमित माझ्यासाठी खूप वेडा झाला होता. तो खूप आनंदित झाला आणि म्हणाला, विशाखा, तू खूप चांगली पत्नी आहेस. तू माझ्या आयुष्यात आनंद आणलास, याचा मला खूप आनंद झाला. आणि आई झाल्याची गोड बातमी मिळाल्याने हा आनंद द्विगुणित झाला. आई झाल्याची बातमी ऐकून अमित एवढा आनंदी झाला होता की तो आनंदाने वेडा होता. त्याला मुलगा हवा अशी त्याची इच्छा होती. मी म्हणाले, का मुलगा, मुलगी का नाही? मुली जास्त लाडक्या असतात. अमित म्हणाला, हरकत नाही, पुढच्या वेळी मुलगी. पण यावेळी मुलगा आणि देवाने त्याचं ऐकलं होतं. मी त्याला मुलगा दिला होता, पण मुलीची इच्छा मनात कुठेतरी पुरून उरली होती, कारण त्याच्यानंतर मी पुन्हा आई होऊ शकले नाही. बरं, आम्हाला फारसा पश्चाताप झाला नाही. आता अरुण आमच्यासाठी सर्वस्व होता. त्याचे काही नातेवाईक होते जे आमच्या घरी कधी कधी येत असत, पण ते दूर इतर शहरात राहत होते. माझे पती गेल्या 4 वर्षापासून दुबईत काम करत होते. तो वर्षातून एकदा यायचा, 1 महिना आमच्यासोबत घालवायचा आणि मग परत जायचा. असा विचार करून मी मनावर दगड ठेवला होता. जर मी माझ्या पतीपासून दूर राहिले तर आमच्या मुलाचे भविष्य सुरक्षित होईल. दुबईतील नोकरीतून आमची चांगली कमाई होऊ लागली, त्यामुळे आमचा घर खर्च सुरळीत चालू लागला. माझा मुलगा 13 वर्षाचा झाला तेव्हापासून त्याच्या वागण्यात बदल होऊ लागला. वाढत्या वयाचा परिणाम आहे असे समजून आधी मी त्याकडे दुर्लक्ष केले. जसजसा तो मोठा होत जाईल तसतसे त्याच्या शरीरात निश्चितच काही बदल होतील आणि त्यामुळे तो काहीसा अस्वस्थ होईल. हळूहळू त्याच्या कृतीने मला अस्वस्थ करायला सुरुवात केली. 2-3 वर्षापूर्वी तो माझ्या खोलीत झोपायचा, पण मला त्याच्या वागण्यात बदल दिसला. म्हणून त्याला प्रेमाने समजावून सांगून मी त्याला वेगळ्या खोलीत झोपायला लावू लागले. सुरुवातीला तो खूप रडला, पण हळूहळू त्याने ते मान्य केले. पण त्याच्या सवयीमध्ये काही सुधारणा झाली नाही. काही महिन्यांपासून घरात काही विचित्र घटना घडू लागल्या. जेव्हा मी आंघोळीला जायचे तेव्हा माझे कपडे, विशेषतः माझे आतील कपडे गायब व्हायचे, पण काही दिवसांनी तेच कपडे परत सापडायचे. घरात फक्त मी आणि माझा मुलगा होतो. कधीकधी मला असे वाटते की कोणीतरी माझ्याकडे पाहत आहे. मी माझ्या मुलाकडे बघायचे, पण तो दूर बघायचा आणि त्याच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचा. या सर्व घटनांनी मला अस्वस्थ केले होते. मी अनेकदा माझ्या नवऱ्याशी फोनवर बोलायचे, पण त्याला हे सगळं सांगायची हिंमत होत नव्हती. कदाचित हा माझा गैरसमज असावा असे सांगून मी माझ्या मनाला दिलासा देईन. जे विचार करत आहे ते होणार नाही. आता मला एकटे राहण्याचा कंटाळा आला आहे, त्यामुळे माझ्या मनात निरुपयोगी भ्रम निर्माण होऊ लागले आहेत. आणि मग खरंच हे सगळं मला वेडगळ वाटू लागलं. पण काहीतरी गडबड होती जी हळूहळू समोर येत होती. एका रात्री अरुण आणि मी जेवत होतो तेव्हा मला त्याच्या डोळ्यात एक विचित्र अस्वस्थता दिसली. अरुणला विचारले, काय झालं आहे, तुला काही बोलायचे आहे का? पण नजर चुकवून तो गप्प राहिला. मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते, पण त्यावेळी मला काहीच समजत नव्हते. मी म्हणाले, अरुण, काही असेल तर सांग. गेल्या अनेक महिन्यापासून माझ्या लक्षात आले आहे की तू अधिक अस्वस्थ होऊ लागला आहेस. जर ते तुमच्या शाळेतील मित्रांना किंवा इतर कोणाशी संबंधित असेल तर एक समस्या आहे, त्यामुळे तू मला सांगू शकतोस. मी तुमची समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. मी तुझी आई आहे आणि तुझ्या मनात काय आहे ते तू मला सांगणार नाहीस तर कुणाला सांगणार, हे मी अरुणला प्रेमाने म्हणाले. माझे म्हणणे ऐकून अरुणच्या चेहऱ्यावर एक हलकीशी चमक आली. त्याला काहीतरी बोलायचे आहे असे त्याने माझ्याकडे पाहिले, पण मला ते सांगता येत नव्हते, म्हणून मी त्याला पुन्हा प्रोत्साहन दिले. हो अरुण, मला सांग, मी ऐकते. तुला काय म्हणायचं आहे? अरुण हळूच म्हणाला, हो मम्मा, मला तेच म्हणायचे होते. पण ते बोलता बोलता अरुण गप्प झाला. मी त्याच्या बोलण्याची वाट पाहत होते, पण तो काहीच बोलत नव्हता. तो त्याच्या ताटात विनाकारण चमचा ढवळत होता. मी म्हणाले, अरुण, तू गप्प का आहेस? सांग, काय बोलायचे आहे? तू नाही बोललास तर मी तुझा प्रश्न कसा सोडवणार? कितीतरी वेळ अरुण काहीतरी बोलायची तयारी करत राहिला. काही वेळाने तो म्हणाला, मी म्हणत होतो की आई, तू खूप सुंदर आहेस. मला तुझी फिगर खूप आवडते. हे ऐकताच माझ्या हातातून चमचा निसटला आणि खाली पडला. मुलगे त्यांच्या आईची स्तुती करतात, यात नवीन काही नव्हते. पण अरुणने ज्या पद्धतीने माझे कौतुक केले होते त्यामुळे माझं मन मोडलं. मी स्तब्ध होऊन त्याच्याकडे पाहू लागले. कदाचित त्यालाही ते कळले असेल की त्याने काहीतरी चुकीचे बोलले आहे. तो पटकन म्हणाला,
मला म्हणायचे होते, मम्मा तू या वयातही खूप सुंदर दिसतेस. तुझ्या वयापेक्षा 8-10 वर्षांनी लहान दिसतेस. माझे सर्व मित्र तुझी खूप स्तुती करतात. अरुणने पटकन निमित्त काढायला सुरुवात केली. जणू त्याला आपला मुद्दा लपवायचा होता. मी काहीच बोलले नाही, शांतपणे जेवू लागले. तोही पटकन जेवण उरकून त्याच्या खोलीत गेला. त्या रात्री अरुणच्या बोलण्याने माझ्या मनातल्या शंका अधिकच गडद झाल्या. माझ्या मनात जे विचार सुरू झाले होते ते खरे नाही का? या विचाराने माझे मन थरथर कापले. नाही, माझा मुलगा तसा नाही. मी त्याला खूप चांगले संस्कार दिले आहेत. मी त्याला खूप चांगले वाढवले आहे. पण तरीही हे वय खूप नाजूक आहे. माझा मुलगा भरकटू नये अशी माझी इच्छा होती. हे वय खूप नाजूक आहे. मुलगा असो की मुलगी, या वयात तो भरकटला तर त्याचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते आणि त्यासोबत त्याचे स्वतःचेही. त्यामुळे कौटुंबिक जीवनही अडचणीत येऊ शकते आणि त्याची जबाबदारी माझ्यावर आली. कारण अमित येथे नव्हता, ते खरे आहे. जेव्हा मुलांच्या डोक्यावर बापाचा हात नसतो तेव्हा मुले आणखीनच बेफिकीर होतात. पण मी अरुणला नेहमीच चांगले संस्कार दिले. तो मला घाबरत होता. त्याने माझा आदरही केला होता आणि त्याने माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला. मी ठरवलं की मी त्याला नीट समजावून सांगेन. ही अद्याप सुरुवातीची बाब आहे. ती हळूहळू स्थिर होईल. कॉफीचा कप हातात घेऊन माझ्या खोलीत बसून मी हा विचार करत होते. घड्याळात वेळ बघितली तर रात्रीचे 12 वाजले होते. यावेळी त्यांना आणखी त्रास देणे योग्य होणार नाही असे मला वाटले. झोपायचा बेत केला आणि झोपायची तयारी करायला सुरुवात केली. सर्वप्रथम आंघोळ करण्यापूर्वी मी माझे वॉर्डरोब उघडू लागले, जेणेकरून मला नाईट सूट काढता येईल. आज अमितशी बोलावंसं वाटलं. मला वाटले झोपायच्या आधी थोडा वेळ अमितशी बोलू, म्हणजे मनावरचे ओझे हलके होईल. मी पण आज अमितला खूप मिस करत होते. मला अमितशिवाय बरे वाटत नव्हते. जेव्हा मी अमितला माझ्या अस्वस्थतेबद्दल आणि माझ्या अधीरतेबद्दल सांगायचे तेव्हा अमित मला समजावून सांगायचा की विशाखा, अजून 2 वर्षे धीर धर. त्यानंतर आपण थोडे पैसे गोळा करू आणि मी भारतातच व्यवसाय सुरू करेन. नेहमीच अमितचे पालन केले, पण इथेही मी माझ्या मनातल्या भावना दाबून टाकायचे. मला अमितची अवस्था माहीत होती. तोही आमच्यापासून दूर परदेशात झगडत होता. अचानक मला त्याची आवडती रेड नाईटी घालण्याचा विचार आला, जी त्याला खूप आवडली. मी नाईटी शोधू लागले, मात्र ती कुठेच सापडली नाही. मी संपूर्ण वॉर्डरोब शोधला, पण तो नाईटी या कपाटात ठेवल्याचं मला चांगलं आठवलं. पण आता ते नव्हतं. शोधताना मला काळजी वाटली आणि नाईटी सापडली नाही. तेव्हा मी थकले आणि दुसरी नाईटी घातली. पण तीच लाल नाईटी अजूनही मनात घुमत होती. अखेर कुठे गेली? आंघोळ झाल्यावर अमितशी थोडा वेळ बोलले. त्याच्याशी बोलून माझा मूड सुधारला आणि मग मी झोपायला आडवी झाले. सकाळी डोळे उघडले तेव्हा मला अर्धा तास उशीर झाल्याचे दिसले. मी घाबरून पटकन उठले. अरुणची शाळेत जायची वेळ झाली होती आणि तो अजून उठला नव्हता. पूर्वी मला उशीर झाला की अरुण मला उठवायचा. मी पटकन त्याच्या खोलीत गेले. तो अजूनही गाढ झोपलेला होता. मी त्याची चादर ओढली आणि म्हणाले, अरुण, तुला शाळेला उशीर होतोय, लवकर उठ. तो डोळे चोळत उठून बसला. मी टोमणे मारले आणि म्हणाले, वेळ वाया घालवू नकोस. तरीही तुला अर्ध्या तासाने उठायला उशीर झाला आहे. लवकर उठ आणि वॉशरूममध्ये जा आणि फ्रेश हो. पर्यंत मी तुझे कपडे काढते. अरुण बाथरूमच्या दिशेने गेला आणि त्याचे कपडे काढण्यासाठी मी त्याच्या वॉर्डरोबच्या दिशेने गेले. कपाट उघडताच मला धक्का बसला. माझ्यासमोर माझी रेड नाईटी होती, ज्याचा मी रात्रभर शोध घेत होते. ही नाईटी अरुणच्या वॉर्डरोबमध्ये कशी आली? माझे मन सुन्न झाले. मला जे विचार करायचे नव्हते ते मी विचार करू लागले. अरुण नुकताच लहान होता. त्याचे वय काय होते? तो अजून 15 वर्षाचाही झाला नव्हता. पण हे सगळं काय होतं? ती नाईटी हातात घेऊन मी विचारात उभी होते. तेवढ्यात अरुण मागून आला. तो म्हणाला, आई, माझे कपडे काढले. मी वळून त्याच्याकडे पाहिलं. ती नाईटी अजून माझ्या हातात होती. मी अरुणच्या समोर ठेवली आणि अरुणला विचारले, ही नाईटी तुझ्या कपाटात कशी आली? माझ्या प्रश्नाने अरुणचा चेहरा फिका पडला. त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. तो दबक्या आवाजात म्हणाला, मम्मा, मी तुला सांगणार होतो. त्या दिवशी तू धुतलेले कपडे माझ्या खोलीत ठेवले होतेस, तेव्हा तू मला सांगितले होते की ते घडी करून तुझ्या कपाटात ठेव. त्यामुळे हा नाईटीही त्याच्यात होता. मी तुला सांगणार होतो, पण नंतर विसरलो आणि माझ्या कपाटात ठेवला. मी त्याचा ऐकताच तो खोटे बोलत आहे हे मला स्पष्ट झाले. त्याची अस्वस्थता, त्याच्या चेहऱ्याचा रंग, सर्व काही मला सांगत होते की सत्य काहीतरी वेगळं आहे. मी काही वेळ त्याच्याकडे बघत उभी राहिले. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव तपासत राहिले. मग काहीही न बोलता मी नाईटी घेतली आणि माझ्या खोलीत गेले. माझ्या मनात गोंधळ उडाला. हे सगळं काय होतंय? कसा तरी नाश्ता करून त्याला दिला. मग दुपारचे जेवण तयार करून त्याला शाळेत पाठवले. पण आता काही करावेसे वाटत नव्हते. मला समजत नव्हते की हे सर्व का होत आहे. अचानक माझ्या मनात विचार आला की अरुणच्या टीचरशी बोलायला हवं. तो शाळेत कसा आहे? त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये कोण कोण आहेत? यावरून मला अरुणच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज येईल. त्याच्या मित्रांशीही बोलण्याचा विचार केला आणि आता मी त्याच्याबद्दल संशोधन करण्याचा निर्धार केला होता.
म्हणून मी घरची कामे पटकन उरकून अरुणच्या शाळेला निघाले. मी खास अरुणच्या वर्ग शिक्षकाला भेटायला गेले होते. त्याला भेटल्यावर मी म्हणाले, बघा, मला तुमच्याशी अरुणच्या संदर्भात काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे. आजकाल तो अभ्यासातून लक्ष वळवत आहे आणि मला जाणून घ्यायचे आहे की त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये कोण आहे, कोणासोबत तो अधिक मैत्रीपूर्ण आहे. आणि अरुणच्या शिक्षकाने दिलेल्या उत्तराने माझे समाधान झाले नाही. ते म्हणाले, अरुण हा अतिशय शांत स्वभावाचा मुलगा आहे. त्याची कोणाशी खास मैत्री नाही आणि गेल्या 2 वर्षापासून तो नेहमी एकटाच असतो. जरी याआधी तो आनंदी होता आणि सर्वांशी मैत्री केली. मी शांतपणे घरी परतले. माझ्या मनात एकच गोष्ट होती की आता अरुण जेव्हा काही चुकीचे करेल तेव्हा मी त्याला रंगेहात पकडेन, त्याच्या कृतीवर लक्ष ठेवेन. हळूहळू माझ्या मनात आले की अरुण मला गुपचूप पाहत असे. कधी कधी तो माझ्या खोलीत यायचा आणि माझे कपाट उघडून तिथेच उभा राहायचा. मी मागून हाक मारली तर तो घाबरायचा आणि बहाणा करायचा की मम्मा, मी काहीतरी शोधत आहे. मी पण त्याचा मोबाईल चेक करू लागले. मी माझ्या हाताने त्याच्या मोबाईलचे सेटिंग केले होते, जेणेकरून कोणतीही चुकीची गोष्ट त्याच्यापर्यंत पोचू नये. पण तरीही मी त्याची यूट्यूब आणि गुगल हिस्ट्री तपासत राहील. त्यात असे काहीही नव्हते जे मला काही चुकीचे असल्याचे सूचित करेल. एके दिवशी मी आंघोळ करून बाहेर आल्यावर कपडे धुण्याच्या टोपलीत टाकून पडद्याआड उभं राहून गुपचूप पाहू लागले. मला बघायचे होते माझे कपडे कुठे गायब होतात. काही वेळाने माझ्या डोळ्यासमोर एक दृश्य दिसले ज्याने माझ्या संवेदना उडाल्या. अरुण त्याच्या खोलीतून बाहेर आला. त्याने आजूबाजूला पाहिले आणि मग कपडे धुण्याच्या टोपलीचे झाकण काढून माझे कपडे उचलले. तो लगेच त्याच्या खोलीत गेला आणि आतून दरवाजा बंद केला. माझ्या हृदयाला धक्का बसला. माझ्या डोळ्यांनी जे पाहिले त्यावर माझा विश्वास बसेना. माझी शंका हा माझा भ्रम नव्हता, पण माझी शंका आता विश्वासात बदलत होती. जे काही घडत होतं ते खूप चुकीचं होतं. मी थकलेल्या पावलांनी माझ्या खोलीत जाऊन बसले. कदाचित अरुण चुकीच्या मार्गावर गेला असावा. इतक्या लहान वयात त्याच्या मनात अशा गोष्टी येऊ लागल्या. माझा मेंदू अजिबात काम करत नव्हता. मला काहीच समजले नाही आणि मग मी ढसाढसा रडायला लागले. मला वाटू लागले की मी चांगली आई नाही. आता मी माझ्या पती अमितला काय उत्तर देणार. मला अरुणचा खूप राग आला. तो या घृणास्पद गोष्टी कशा करू शकतो. आज मी अरुणला धडा शिकवला नसता तर भविष्यात त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असते. त्यासोबत माझे आणि अमितचे आयुष्यही उद्ध्वस्त झाले असते. मग काहीतरी विचार करून मी अरुणच्या खोलीकडे निघाले. त्याची खोली आतून बंद होती. मी जोरात दार ठोठावणार होते तेवढ्यात अचानक माझ्या मनात एक विचार आला. मी खिडकीच्या आत डोकावले आणि आत जे दिसले त्यामुळे माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या हृदयाची धडधड सुटली. या सगळ्याचा मी कधीच विचार केला नव्हता. अरुण हे सर्व करू शकेल असे माझ्या मनात नव्हते. मी चालणे बंद केले होते, पण आज जेव्हा मी स्वतःच्या डोळ्यांनी सत्य पाहिले तेव्हा माझे हृदय धडपडले. अमित काय करत होता. मी डोळे घट्ट मिटले. मला दुसरे काही बघायचे नव्हते. माझ्या पायाने माझे ओझे वाहून नेण्यास नकार दिला. अरुण माझ्या कपड्यांमध्ये काहीतरी चुकीचे करत नव्हता. उलट तो माझे कपडे घालून आरशासमोर उभा राहून मुलींसारखा स्वतःकडे बघत होता. कधी तो मुलीसारखं चालायला लागायचा, कधी त्याला लाज वाटायची. हे सगळं कधी आणि कसं झालं ते कळलंच नाही. माझा मुलगा एकसारखा मुलगा होता, मग त्याच्यात हे बदल का झाले. मला मोठ्याने रडावेसे वाटले. मागच्या सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या. आई, तुझी फिगर खूप सुंदर आहे. आता मला समजले की त्याने हे वाईट हेतूने सांगितले नव्हते, पण त्याला मुलींची फिगर आवडली होती. त्याला स्वतः मुलींसारखे व्हायचे होते, म्हणूनच त्याने माझे कौतुक केले. माझ्या वॉर्डरोबमधून कपडे गायब होणेही आता स्पष्ट दिसत होते. अरुण माझे कपडे चोरून स्वतः परिधान करायचा आणि आनंद वाटायचा. हे बदल त्याच्यात गेल्या 2 वर्षात येऊ लागले. जेव्हापासून त्याचे हार्मोन्स बदलू लागले तेव्हापासून मी थकलेल्या पावलांनी माझ्या खोलीत आले आणि बसून किती वेळ रडले कुणास ठाऊक. अरुण हे माझे सर्वस्व होते आणि मी त्याचा विचारही केला नाही की त्याच्याबरोबर सर्व काही केले जाईल. मला क्षणभर रागही आला. मला अरुणच्या खोलीत जाऊन थप्पड मारावीशी वाटली. मी त्याला या मार्गावर पुढे जाऊ देणार नाही. तो अजून लहान आहे. जर मी त्याला आतापासून या सवयी सोडवल्या तर हळूहळू सर्व काही सामान्य होईल, असा विचार करून मी बेडवर पडले. रात्रभर माझ्या नसात घालवली. अमितच्या विचाराने माझे हृदय फुटत होते. अमितला हे सत्य कळल्यावर त्याचे काय होईल. सकाळी नाश्त्याला टेबलावर अरुण अगदी व्यवस्थित बसला होता. मी त्याच्यासमोर टोस्ट आणि चहा ठेवला आणि तो शांतपणे नाश्ता करू लागला. मी गंभीर स्वरात म्हणाले, अरुण, माझं तुझ्याशी खूप महत्त्वाचं काम आहे. माझ्या सगळ्या प्रश्नांची बरोबर उत्तरं दे. खोटं बोलू नकोस. मी तुझी आई आहे. तुझ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवते. माझे बोलणे ऐकून अरुणचा चेहरा फिका पडला. हातात धरलेला टोस्ट ताटात पडला होता आणि कपाळावर घामाचा थेंब पडला होता. मी त्याला शांत केले आणि म्हणाले, हे बघ, घाबरण्याची गरज नाही. जर तू योग्य गोष्ट स्वीकारलीस तर मला कडकपणा दाखवावा लागणार नाही. पण तू खोटे बोललास तर माझी शक्ती तुझ्याकडे असेल. समजून
मी सरळ अरुणच्या समोर पाहिले. मी म्हणाले, आजकाल तुझ्या मनात काय चालले आहे ते मला माहीत आहे, पण मला तुमच्या तोंडून ऐकायचे आहे. मी हे बोलताच अरुण आता स्वतःच हरवल्यासारखा ढसाढसा रडायला लागला. तो बराच वेळ रडत राहिला. त्याचं मन हलकं झाल्यावर तो अश्रू पुसत म्हणाला, मम्मा, लहानपणापासून मला मुलींच्या गोष्टींशी खेळावं, कपडे घालावे असं वाटायचं. मला त्याच्यासारखा मेकअप करावासा वाटत होता, पण मला नेहमी भीती वाटत होती की लोक माझी चेष्टा करतील. त्यामुळे मी मुलींच्या गोष्टींपासून लांब राहायचो. पण आतून माझी लाज वाढतच गेली. तो थांबून बोलत होता. तो जे काही बोलला ते माझ्या हृदयाला भिडत होते, पण मी शांतपणे ऐकत होते. तो म्हणू लागला, माझ्या मित्रांनी मुलींशी मैत्री करायला सुरुवात केली तेव्हा मी पण प्रयत्न केला, पण मला त्यात काही आनंद मिळाला नाही. मला फक्त मुलींसारखे वाटण्यातच सांत्वन मिळाले. मला मुलांशी मैत्री करायला खूप मजा आली. हळूहळू मला वाटू लागलं की मी मुलगा असलो तर एकांतात तुझे कपडे घातले की मला मुलीसारखे वाटते. त्यामुळे मला खूप आनंद वाटतो. तुला पाहिल्यावर माझ्या मनात ही इच्छा निर्माण होते की मी सुद्धा तुझ्यासारखे दिसलो असतो. आणि त्याचे शब्द माझ्या मनाला भारी पडत होते. मला वाटले होते की मी त्याला खडसावून त्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी कठोरपणा दाखवू, पण त्याचे सत्य ऐकून माझा सर्व राग आणि माझे सर्व हेतू कोलमडले. मी त्याच्या डोळ्यात पाहिलं. तो पूर्णपणे तुटला होता. मी स्वतःवर ताबा ठेवू शकले नाही आणि गुपचूप उठून माझ्या खोलीत गेले आणि मागून तो मला मम्मा मम्मा म्हणत होता, पण मी त्याच्या आवाजाकडे दुर्लक्ष केले. 2 दिवस मी माझ्या खोलीतून बाहेर आले नाही. जणू माझा संसारच उद्ध्वस्त झाला होता. माझा मुलगा अरुण मला आता वाटत नाही की तो तोच होता ज्याला मी 15 वर्षे वाढवले होते. आई असूनही मी त्याला ओळखू शकले नाही. अरुणच्या आत चुकीच्या इच्छा निर्माण होऊ लागल्याचे मला फारसे वाईट वाटले नाही. त्याचे जीन्स बदलू लागले होते. खरं तर मला याचं दुःख झालं होतं की मी चांगली आई होऊ शकले नाही. एवढी वर्ष अरुण कितीतरी दुःख स्वतःच्या आत गुदमरत राहिला आणि मला त्याची वेदना कधीच जाणवली नाही. मी अशी कोणती आई आहे जिला माझ्या मुलाचे दुःख कळले नाही. 2 दिवस मी रडत राहिले, त्रास देत राहिले, स्वतःला शिव्या देत राहिले, पण तिसऱ्या दिवशी सकाळी एका नव्या इराद्याने जाग आली. मी ठरवलं होतं आता काय करायचं. 2 दिवसांनी जेव्हा मी माझ्या खोलीतून बाहेर आले तेव्हा अरुणने मला पाहिले. त्या क्षणी त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. त्याच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसत होता, जणू तो माझीच वाट पाहत होता. पुढच्या क्षणी त्याची माझ्यावर नजर गेली. मी त्याला हातवारे करून हाक मारली आणि तो शांतपणे माझ्या जवळ येऊन सोफ्यावर बसला. मी त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाले, बेटा, मला माफ कर. मी एक चांगली आई असल्याचे सिद्ध झाले नाही. तुझ्यासोबत जे घडत आहे त्याबद्दल तुझ्या भावना समजून घेण्यात मी मोठी चूक केली आहे. यात तुझा दोष नाही. हे सर्व देवाने तुला दिले आहे. आपण याबद्दल काहीही करू शकत नाही. घाबरण्याची गरज नाही. तुझी आई नेहमी तुझ्या पाठीशी उभी असेल. यापुढे तू मोकळा श्वास घेशील आणि तुझ्या आवडीचं आयुष्य जगशील. आयुष्य खूप मोठं आहे बेटा, गुदमरून घालवता येणार नाही. हा 2 वर्ष जुना प्रश्न आहे. हा साऱ्या आयुष्याचा प्रश्न आहे. माझ्या बोलण्याने जणू अरुणच्या मनाचा भार हलका झाला. तो माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपला. मी हळूच त्याच्या केसांना हात लावत राहिले. माझ्या डोळ्यातून 2 अश्रू निसटले आणि गालावर आले, जे मी पटकन स्वच्छ केले. आणि मग मी लगेच अमितला फोन केला आणि त्यांना सांगितले, मला या महिन्यात आणखी काही पैशाची गरज आहे, तू पाठवशील का? त्याने विचारले, किती पैसे हवे आहेत आणि का? मी म्हणाले, तू आल्यावर सगळं सांगेन. आणि त्याने प्रश्न न विचारता पैसे पाठवले. मी त्याच दिवशी इंटरनेटवर एक चांगला डॉक्टर शोधून काढला आणि त्याला घेऊन गेले. डॉक्टरांनी अरुणची स्थिती समजून घेतली आणि मला आश्वासन दिले की आता तुमचे मूल मुक्तपणे आयुष्य जगू शकेल. तुम्हाला हवे असलेले शरीर असण्याबद्दल तुम्हाला घाबरण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाही. उलट तुम्ही तुमच्या मुलाला आधार देत आहात याचा आनंद झाला पाहिजे. अन्यथा आजकाल बरेच आहेत या अवस्थेत गुदमरून जीवन जगणारी मुले आहेत. ही काही चुकीची गोष्ट नाही. हे सर्व नैसर्गिकरित्या घडते. माणसाचे यावर नियंत्रण नाही. समाजाशी भांडून, आई वडिलांशी भांडून, स्वतःशीच भांडून फार कमी लोक इथे उपचारासाठी येतात आणि आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगतात. उपचार लांबलचक होते आणि खर्चही खूप होता, पण मला त्याची पर्वा नव्हती. उलट आता अरुण त्याच्या इच्छेनुसार जगू शकेल याचा आनंद झाला. काळाच्या ओघात अरुण पूर्णपणे मुलीत बदलला होता. आता तिचे वय 17 वर्षे होते आणि ती इतकी गोड आणि सुंदर दिसत होती की माझा विश्वास बसत नव्हता. मी प्रेमाने तिचे नाव अरुणिता ठेवले. तिच्या कपाळाचे चुंबन घेताना मी तिला आशीर्वाद दिले आणि तिने माझ्या डोळ्यात पाणी आणले. तो म्हणाला, मम्मा, तू नसतीस तर मी गुदमरून मेले असते. गेल्या 2 वर्षापासून घरी न आलेला अमित येणार होता तेव्हा समस्या झाली. अरुणिता थोडी घाबरली, पण मी त्याला समजावलं की काही होणार नाही, मी सगळं सांभाळून घेईन. अमित घरी आल्यावर त्याने अरुणचा सर्वत्र शोध घेतला. मी अरुणिताला हाक मारली आणि ती समोर येऊन बसली. अमितने त्याच्याकडे पाहिलं आणि मग आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं. कोण आहे हा? त्याने काहीशा आश्चर्याने विचारलं.
कारण अरुणिताचे रूप अजूनही काही प्रमाणात अरुणसारखेच होते. मी म्हणाले, ही आमची मुलगी अरुणिता आहे. माझे बोलणे ऐकून अमितने माझ्या मानसिक स्थितीवर शंका घेतल्यासारखे आत्मविश्वासाने पाहिले. मी हातवारे करून अरुणिताला तिच्या खोलीत पाठवले आणि मग हळूच सगळी गोष्ट अमितला सांगितली. आधी अमित चांगला चिडला आणि ओरडून म्हणाला, तू वेडी झाली आहेस? लोक चेष्टा करतील. तू ते थांबवायला हवे होते. राग दाखवायला हवा होता. तुझ्या रागाने काम झाले नाही तर तू मला बोलावले असतेस. मी येऊन 1 मिनिटात सरळ केले असते. तू काय केलेस? विशाखा, तू मला सगळ्यांसमोर लाजवलंस. मी लोकांना काय उत्तर देऊ? अमितने डोकं हातात धरलं. अमितची ही प्रतिक्रिया असेल हे मला माहीत होतं. मी शांत स्वरात म्हणाले, अमित, तू लोकांची काळजी करतोस की तुझ्या मुलांच्या सुखाचा विचार करतोस? अमित, मी फोन केला असता. तू पण येऊन त्याला शिव्या घातल्या असत्या आणि मारलं असतं आणि मग कदाचित अरुणला स्वतःशी तडजोड करायला भाग पडेल. पण तो आतून गुदमरून राहील आणि आयुष्यात कधीच सुखी होणार नाही. पालक नेहमी मुलांसोबत राहत नाहीत. आपण निघून गेल्यावर आमचा अरुण एकटाच राहिला असता. आपण आपल्या मुलांच्या सुखाचा विचार केला पाहिजे आणि त्यावेळच्या गोष्टींबद्दल वाईट वाटू नये. अमित, हे सत्य कळल्यावर मी देखील तुटून पडले आणि आज मी खूप आनंदी आहे. मी माझ्या मुलाला नवीन जीवन दिल्याचेही समाधान आहे. त्याला मोकळा श्वास घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. तूही परिस्थितीशी तडजोड कर. तुलाही आनंद मिळेल. हळूहळू माझ्या बोलण्याने त्याला विचार करायला भाग पाडले. काही काळानंतर अमितने अरुणिताला आपली मुलगी म्हणून स्वीकारले. आम्ही आमचे जुने घर विकून दुसऱ्या शहरात नवीन घर घेतले. अमितने आपला नवीन व्यवसाय सुरू केला. हळूहळू अमितच्या व्यवसायात चमक येऊ लागली आणि मुलीचे नाते आणखी घट्ट झाले. आणि 7 वर्षे झाली आहे आणि ती आता 23 वर्षाची आहे. तिचे लग्न होऊ शकते असे डॉक्टरांनी सांगितले आहे. ती तिच्या पतीसोबत वैवाहिक शारीरिक संबंध ठेवण्यास सक्षम आहे, परंतु ती आई होऊ शकत नाही. मी अरुणितासाठी असे नाते शोधू लागले जो माझ्या अरुणिताबद्दलचे सर्व सत्य स्वीकारेल आणि तिला आपली पत्नी बनवेल. आणि शेवटी मला एक नाते सापडले. विहान नावाचा मुलगा, ज्याची पहिली पत्नी गेली होती आणि त्याला 3 महिन्याची मुलगी होती. तो अरुणिताशी लग्न करण्यास तयार होता. मी संपूर्ण सत्य सांगितले आणि त्याला काही आक्षेप नव्हता, कारण त्याला त्याच्या मुलासाठी आईची गरज होती, जी तिला नेहमीच खऱ्या आईचे प्रेम देईल. मी आनंदाने अरुणिताचे विहानशी लग्न केले. मला भीती वाटत होती की वैवाहिक जीवनात अरुणिता माझ्यावर अवलंबून कशी राहील, पण हळूहळू ती त्या घरात स्थिरावली. त्यानेही तिला मनापासून पत्नी म्हणून स्वीकारले होते. आता तो हे सुखी जीवन जगत आहे. आज मला खूप आनंद होत आहे की मी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आणि माझ्या मुलीचे प्राण वाचवले. माझे पतीही माझ्या या निर्णयाचा आदर करतात. शेवटी मी हे सांगू इच्छिते की आपल्या मुलांवर बिनशर्त प्रेम करणे हे आपल्या पालकांचे कर्तव्य आहे. त्यांच्या भावना समजून घ्या आणि समाजाच्या भीतीची किंवा कलंकाची चिंता न करता नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहा. त्याचवेळी माझी कथा समाजाच्या बदलत्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब देखील दर्शवते, जिथे लोक त्यांच्या खऱ्या ओळखीसह खुलेपणाने जगू शकतात. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करून तुम्ही मुक्तपणे पंख पसरू शकता. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.